साहेब म्हणजे शिवाजी महाराज गळा तोफ घालून राजगडावरी नेऊन धोंडे वाहतील. आणि माझ्या मागे राजगड खूप छान दिसत असेल नक्कीच. बापरे बघा तटबंदी, दुहेरी तटबंदी वगैरे. दिस इज जस्ट ऑसम. ही जी तटबंदी आहे संजीवनी माचीची ती एवढी क्लास दिसते ना. जुनं बांधकाम, शिवाजी महाराजांच्या काळातलं बांधकाम. तर मित्रांनो सूर्यास्त झालेला आहे. आज मी आलेलो आहे राजगडवर ट्रेकिंग करायसाठी. अशा प्रकारे आपण गडावर पोहोचलेलो आहोत. पद्मावती माची आहे, हा आहे बाले किल्ला. तर आता आपण चिलखती बुरुजावर पोहोचलेलो आहोत आणि इथून आपल्याला सुवर्ण माची दिसते. हा एंड पॉइंट आहे सुवर्ण माचीचा. आणि इथे बघू शकता तुम्ही दोन्ही पण तटबंदी जे आहे जवळजवळ आले. त्याच्यानंतर मग तर मित्रांनो आपण जे सुवर्ण माची बघितली आता, तर ही सुवर्ण माची शिवाजी महाराजांनी एक चांगली वेळ पाहून मुहूर्त काढून बनवायला सुरुवात केली होती. तर त्यामुळे शिवाजी महाराजांनी याला सुवेळा माची असं नाव दिलं, असं बऱ्याच ठिकाणी नमूद केलेलं आहे. तर मित्रांनो तुम्ही जर कल्पना करू शकाल तर हा डोंगर जो आहे तो हत्तीसारखा दिसतो. इथे वरती हत्तीचं तोंड दिसतंय, या इकडे सोंड दिसतंय, हे पाय दिसतंय. तर हत्तीसारखा दिसतो हा डोंगर, म्हणून याला काहीतरी हत्ती बुरुज किंवा असं काहीतरी म्हणतात. माहिती नाही, नक्की माहिती नाही. पण मी बऱ्याचदा इंस्टाग्रामच्या रीलमध्ये किंवा असं फोटोजमध्ये बघितलंय. त्याच्यामध्ये असा हा डोंगराचा असा फोटो असतो आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या अवयवांची नावं दिलेली असतात. तर हत्तीसारखा दिसतं. तर मित्रांनो फायनली आपण पोचलेलो आहोत परत जिथून आपण सुरुवात केली होती, पद्मावती माचीला. लिंबू सरबत आहे, बिस्किट आहे, काकडी आहे, पाण्याची बॉटल आहे, लिंबू सरबत आहे, काकडी. तर मित्रांनो पुन्हा एक जुगाड केला आपण एका माणसाजवळ गेलो, तिथे ताक विकत होता. त्यांना वाटलं त्याच्याकडून ताक पिलं पहिले. मग त्यांना विचारलं तुम्ही कधीपर्यंत, ते बोलले मुक्काम आहे. मग मी त्यांच्याजवळ बॅग ठेवली आणि संजीवनी माचीकडे निघालो. सोबत बॉटल घेतली पाण्याची आणि थोडंफार पाणी लागेलच म्हणून. बाकी असं जुगाड करत करत आज आपण संजीवनी माची पण पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो मला मी एक पुस्तक वाचत होतो, त्यामधलं मला एक वाक्य आठवलं की साहेब म्हणजे शिवाजी महाराज गळा तोफ घालून राजगडावरी नेऊन धोंडे वाहतील. म्हणजे गोपीनाथ पंत जे होते त्यांचा कोणतरी अपमान केला होता. म्हणजे सर्जेराव म्हणून एक सरदार होते, त्यांच्या सैन्यांनी गोपीनाथ पंतांचा अपमान केला होता. तर तेव्हा सर्जेरावांनी त्यांच्या सैन्यांमध्ये जो कोणी होता ज्यांनी त्यांचा अपमान केला त्याला सांगितलं होतं की तुम्ही गोपीनाथ पंतांची माफी मागा, नाहीतर साहेब गळा तोफ घालून राजगडावरी नेऊन धोंडे वाहतील. म्हणजे शिवाजी महाराज तुम्हाला गडावर नेऊन गळ्यात साखळी घालून धोंडे वाहण्याचे काम करायला लावेल राजगड बांधणीसाठी. तर
तर हे मला असं आठवलं की आज जेव्हा मी बॅग घेऊन वर येत होतो, म्हणजे खूप सारं सामान, टेंट वगैरे हे ते, मोर दॅन युजल, तर मी एवढा थकलो की म्हणजे समजलं की ती शिक्षा किती कठोर आहे. तर तुम्ही जर बॅग घेऊन आलात इथे आणि तुम्हाला एवढी सवय नाही आहे नेहमी तेवढी बॅग वागवायची, नेहमी ट्रेकिंगला जातो मी तर त्याच्यामध्ये काही असं जास्त राहत नाही, फक्त पाण्याची बॉटल वगैरे असते आणि कॅमेरा असते. आता यावेळेस थोडं राहायचं आहे म्हणून जरा जास्त सामान आहे, तर थोडंसं वजन वाढलेलं आहे, पाण्याच्या बॉटल जास्त आहे, त्याचं वजन वाढलेलं आहे. तर तुम्ही कधी जर असा अनुभव घेतला तर तुम्हाला ही शिक्षा किती कठोर आहे हे समजेल. हे बघा, आपल्याला इथून पाली दरवाजा पण दिसतो, तो तिथे पाली दरवाजा आहे, तिथे पाली दरवाजा आहे. तिथून मग आपण असं वर आलो, ती पद्मावती माची आहे आणि आता इथून आपण असं आलोय इकडे. पण मित्रांनो, राजगड करणं काही सोपी नाही आहे. एका दिवसात तर होतच नाही राजगड, म्हणजे नॉर्मल माणसाची गोष्ट करते मी. ॲथलीट्स, तुम्ही ॲथलीट्स वगैरे असाल तर धाव जाऊन करू शकता, पण एका नॉर्मल माणसासाठी एकदाचा रेग्युलर ट्रेकर पण करू शकतो. पण माझा तर ट्रेक एवढा की रेग्युलर नाही राहिला पहिल्यापेक्षा. मी ट्राय करत असतो पण नाही होत, पण जेव्हाही होते तेव्हा मी करतो. तर संजीवनी माचीवरून पुढे आल्यावर आपल्याला सदर बघायला मिळते. तर आता सध्या सदरचा पूर्ण पाया उरलेला आहे, पण या गडावर जे पण लोक शिवाजी महाराजांसोबत होते ते म्हणजे नशीबवानच आहेत ते लोक की त्यांना शिवाजी महाराजांचा सहवास मिळाला. ते लोक इथे होते. शिवाजी महाराजांचा अर्ध्यापेक्षा जास्त जीवन शिवाजी महाराजांचं राजगडावरच गेलं. तर इथची प्रत्येक वास्तूला त्यांचा स्पर्श आहे. तर म्हणजे मी जेव्हा राजगड फिरतो ना, माझं एक इमोशनल अटॅचमेंट असते प्रत्येक वास्तूसोबत. असं मी बसून असं फील करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे या सगळ्या प्रत्येक दगडावर शिवाजी महाराजांचा कुठे ना कुठे स्पर्श असेल. या मेन वास्तूमध्ये तर शिवाजी महाराज आलेच असणार, तर त्यांचा स्पर्श आहे इथे. तर आपण किती नशीबवान आहे की एवढा मोठा राजा आपल्या मराठी मातीत, आपल्या महाराष्ट्रात होऊन गेला. तर वी शुड बी व्हेरी प्राऊड आणि हे सगळं आपण जतन केलं पाहिजे. इथे येऊन लोक कचरा करतात. कचरा करू नका, स्वतःचा कचरा परत घेऊन जा. तुम्ही या राहा, पण इथच्या वास्तूला किंवा इथच्या ज्या पण गोष्टी आहे त्याचं नुकसान नका करू, बस एवढंच आहे. तर म्हणजे ते कसं ते तुम्ही बघताय, तुमच्या पुढच्या पिढीला पण बघायला मिळेल. नाही तर मग शिवाजी महाराज फक्त पुस्तकातच राहणार. तर त्यामुळे असं नको करायला आपण. आणि खूप असं अंगावर काटे येते मला जेव्हा मी एखाद्या राजगडावर येतो, पाली दरवाजात उभा राहतो, दरवाजाला आलिंगन करतो. म्हणजे एक मी सगळं शूट नाही करत, बट खूप असं इतिहासात गेल्यासारखं वाटतं मला. सो वाटते. तर आपण टेहाळणी बुरुजला पोहोचलेलो आहोत. हा, टेहाळणी बुरुज जरा रिस्की आहे, सांभाळून. पण मी इथे याच्यासाठी आलोय कारण की इथून संजीवनी माची छान दिसते. तटबंदी चांगली दिसते संजीवनी माचीची.
बघा अरे साब जबरदस्त. मित्रांनो खरं म्हणजे राजगड ना खूप मोठा आहे. आता आपण सरळ सरळ येतो पण इथे बघा ही मेन संजीवनी माची आहे आणि ही तटबंदी आहे. या मेन तटबंदीच्या खाली इथे पण तटबंदी आहे, पायऱ्या सुद्धा आहेत. पण राजगड एवढा मोठा आहे की तिथे कधी जाणार आपण? म्हणजे इथे आपण प्रत्येक वेळेस येतो ना तर वेगवेगळ्या ठिकाणी जायला पाहिजे. हे पूर्ण तटबंदी वेगळी आहे. इथे पूर्ण पायऱ्या पण आहेत पूर्ण. आणि मग हा असा भव्य दिव्य संजीवनी माचीची तटबंदी. आणि ही एक तटबंदी आहे आणि इथून पुढे जर इथे बघाल ना तुम्ही ही दुहेरी तटबंदी आहे. या बुरुजाच्या खालची जी तटबंदी आहे ही दुहेरी तटबंदी आहे. तर हा आहे टेहाळणी बुरुज आणि आपण इथनं या दरवाज्यातून खाली आलो असं इकडे. आणि आता आपल्याला जायचं आहे इथून पुढे. संजीवनी माची आपण उतरतोय खरी पण पूर्ण उतारच आहे. म्हणजे चढताना अजून कस लागणार आहे आपला. आता थोडं सपाट आहे पण तेवढा एक टप्पा उतरायसाठी होतं. आणि इथून चढाव पण लागेल आपल्याला थोडं. मागे बघू शकतो तेवढं टेहाळणी बुरुज. तर टेहाळणी बुरुजावरून खाली उतरल्यावर आपल्याला इथे 2 टाके पाहायला मिळतात. टाके खूप मोठे आहेत आणि तुम्ही बघू शकता इथे मधात छोटीशी एक म्हणजे भिंत आहे. म्हणजे त्यांनी दोन्ही टाके मिक्स नाही केले. याचं एक मोठं टाकं बनवता आलं असतं पण तुम्ही जर पाण्याची सिस्टीम बघाल तर त्यांनी तसं नाही केलेलं आहे. आणि तुम्ही या बघाल तर हे जे टाके आहे ना या टाक्याला तटबंदी पण आहे. म्हणजे प्रॉपर हे टाकं बनवलेलं आहे. त्याचं रिझन असं पण होऊ शकतं की जर एक टाकं बनवलं पूर्ण आणि जर काही त्याच्यात पडलं किंवा म्हणजे काही पण प्रॉब्लेम झाला एका टाक्याचा तर तो म्हणजे एक टाका असलं तर एक टाकं पूर्ण खराब झालं ना. तर मग 2 टाके जर असले छोटे छोटे तर एक टाका जरी खराब झाला तर दुसरं टाकं बॅकअपमध्ये असतं. हे त्याच्या मागचं कारण आहे. मी असंच नाही सांगत आहे, मी वाचलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता इथे पण 2 छोटे 2 टाके आहे बघा. 2 काय 3 आहे इथे टाके बघ. हे एक टाका, हे एक टाका आणि इथून पुढे तिसरं टाका आणि इथून पुढे गेल्यावर 4थं टाका. तसे 4 टाके इथे बनवलेले आहे. तुम्ही जर बघाल तर हे सगळे टाके एकाच लेवलला आहे. म्हणजे पूर्ण एक टाका बनवता आलं असतं पण छोटे 4 टाके बनवले. मला वाटते हा पॅच संपला. आपल्याला तिथून खाली जायचं होतं आणि इथून पण आपल्याला छान एक व्ह्यू भेटू शकतो. या टप्प्यावरून पण आता हा आपल्याला संजीवनी माचीचा शेवटचा टप्पा बघायला मिळतोय. खूप मस्त दिसतंय इथून. आणि तुम्ही बघू शकता याच्यामध्ये दुहेरी तटबंदी आहे. बघितलं का? हे बघा ही एक तटबंदी, ही तटबंदी आहे ना आणि बाहेरची तटबंदी. 2 प्रकारचे कारण असू शकतात या दुहेरी तटबंदीच्या मागे. म्हणजे जसं की तुम्ही जर बघाल हा जो डोंगर आहे तो असा सरळ गेलेला आहे. म्हणजे इथे म्हणजे तो असा स्टीफ आहे दोन्ही साईड. तर बांधायला असं खूप अशी चांगली जागा नाही आहे. तर मी एका पुस्तकात वाचलं होतं की जेव्हा ते एक तटबंदी बांधत होते तर ते ढासळून जात होते म्हणून त्यांनी 2 तटबंदी बांधलेले सपोर्टसाठी. आता हे झालं एक कारण म्हणजे बरेचसे लोक सांगतात. दुसरं कारण म्हणजे असं म्हणतात की दुहेरी तटबंदीमुळे म्हणजे संरक्षण जास्त होऊ शकतं. म्हणजे एक तटबंदी ढासळली तोफेने तरी दुसरी तटबंदी आहे. पण आय डोंट नो की ते किती प्रॉपर ॲन्सर आहे. पण काही लोक म्हणतात की तसं पण असू शकते. ते काही माहिती नाही मला एवढं नक्की. पण हे 2 कारणं असू शकतात आणि
पण खूप छान दिसते संजीवनी माची. बाय द वे मित्रांनो, मी हा रेंज ट्रेक पण केला आहे. जसं तुम्ही इथून खाली उतरले तर इकडे तोरणा आहे, या साईडला हा तोरणा आहे. तर आणि हे सगळे पहाड आहे ना, हे सगळे पहाड, हे पूर्ण रेंज जे आहे पहाडांची, ही पूर्ण क्रॉस करत आपण तोरण्यावर जाऊ शकतो. तर मी हा रेंज ट्रेक पण केला आहे आधी. आणि इथूनच कुठून तरी खाली, मला वाटते आता आपण खाली गेल्यावर मी तुम्हाला दाखवतो. इथून खाली उतरल्यावर इथूनच कुठून तरी आपल्याला बाहेर पडावं लागतं या तटबंदीच्या. आणि जेव्हा आपण बाहेर पडतो ना मित्रांनो, म्हणजे या गडाच्या बाहेर जेव्हा पडतो या साईडनी तोरण्याकडे जाण्यासाठी, तेव्हा ही जी तटबंदी आहे संजीवनी माचीची, ती एवढी क्लास दिसते ना, एवढी मस्त दिसते, एकदम बिलकुल भव्य दिव्य चायनाच्या वॉलसारखी. तर आता मी तिकडे जाणार का माहिती नाही, पण जेव्हा मी रेंज ट्रेक करायला गेलो होतो तेव्हा मी ते बघितलं होतं. तुम्ही तसं इथे बघू शकता. म्हणजे हे बघा, तुम्ही इथून पण संजीवनी माची तटबंदी बघू शकता. हे बघा किती मस्त तटबंदी आहे, म्हणजे इंटॅक्ट आहे पूर्ण. आणि इथून राजगड पण छान दिसतो. टेहाळणी बुरुज, राजगड, काळेश्वरीचा डोंगर, सगळं असं छान दिसतं इथून. या संजीवनी माचीची एक खास गोष्ट सांगतो मी तुम्हाला, की ही जी माची आहे ना, या माचीवर जेवढी पण तटबंदी आहे, जेवढा पण दगड लावलेला आहे, हे बघा, हे सगळी तटबंदी एकदम इंटॅक्ट आहे. जसं आधी होती तशी. याच्यामध्ये पुरातत्व खात्याने कोणतीच म्हणजे नव्याने बांधलेलं काहीच नाही याच्यामध्ये. तर खूप इंटॅक्ट आहे, खूप असं म्हणजे जुनं आहे, जुनं बांधकाम, शिवाजी महाराजांच्या काळातलं बांधकाम आहे. तसं कमाल आहे की नाही, एवढ्या वर्षापासून जसंच्या तसं आहे. हे बघा, इथून आलो आपण आणि हा रस्ता जातो तोरणाकडे. हे बघा, इथे खून पण करून ठेवले लोकांनी, तोरणा लिहिलेलं आहे इथे. चला थोडं एक्सप्लोर करू इकडे. बापरे, बघा तटबंदी, दुहेरी तटबंदी बघा. दिस इज जस्ट ऑसम. बस इतिहासात आल्यासारखं, शिवाजी महाराजांच्या काळात आल्यासारखं. इथे दरवाजा बसवलाय नव्याने, आधी दरवाजा नव्हता. हा दरवाजा आहे. या दरवाजाचं पण नाव असेल काही ना काही, मला माहिती नाही. पण हा, मी ज्या तटबंदीची गोष्ट करत होतो ना, ती तटबंदी बघा इथे आहे. हे बघा किती छान दिसते बघा ही तटबंदी पूर्ण. आणि आपण जेव्हा खाली उतरतो अजून थोडंसं, तेव्हा ही तटबंदी आणखी छान दिसते. कारण की इथून पुढे जी संजीवनी माची आहे त्याची पण तटबंदी दिसते. आणि आता नाही पाहता येणार कारण की खाली उतरावं लागेल. आणि आज तो दिवस नव्हे. जेव्हा मी जाईल नेक्स्ट टाइम तेव्हा तुम्हाला दाखवेल. जेव्हा रेंज ट्रेक करेल तेव्हा. रेंज ट्रेकसाठी फुल तयारी करावी लागणार आहे. जे आजही तयारी चालू आहे, बट आता रेंज ट्रेकसाठी महिनाभर रनिंग तरी करावं लागेल मला. तर मित्रांनो, मी बरेचसे माझे एक्सपिरियन्स शेअर करत आहे राजगडावरचे. तर मे बी व्हिडिओ लांब होऊ शकतो. तर
मे बी मी पार्टमध्ये पण टाकू शकतो एकच व्हिडिओ, तर सॉरी फॉर दॅट. पण मला सगळं दाखवायचं आहे, मी सगळं शेअर करणार आहे. जेन्युइन एका ट्रेकरला काय वाटतंय राजगडावर आल्यावर, बस तेच. तर मित्रांनो, जसं जसं आपण संजीवनी माचीवर खाली उतरत जातो आपल्याला या राजगडचा खूप छान नजारा पाहायला मिळतो. बघा आता हे तो बाले किल्ला, त्याच्यानंतर हा टियाळणी बुरुज, नंतर हा पुन्हा एक बुरुज. तर खूप छान दिसतो हा. जसं जसं संजीवनी माचीवर खाली उतरत जातो आपल्याला खूप छान व्ह्यू बघायला मिळतो आपल्याला राजगडचा. आणि हे बघा तटबंदी, दुहेरी तटबंदी. ही एक तटबंदी आहे, इथे मधात जागा आहे पूर्ण, इथे ही एक तटबंदी आणि ही एक तटबंदी, मधात गॅप आहे. तर आपण जसं जसं पुढे येतो ना, ही तटबंदी आपल्याला एकदम चांगल्याने पाहायला मिळतो एकदम. कारण की बघा आता इथे जर मी ज्या ठिकाणी उभा आहे ना, आता इकडे पूर्ण खाली हा असा एरिया आहे, म्हणजे पहिले हा वापरणीतला एरिया असणार आहे. आता आपण तटबंदीवरून चालत आहे, त्यानंतर ही तटबंदी, त्यानंतर ती तटबंदी आणि इथे खाली गॅप. तर अशी आहे ही संजीवनीची तटबंदी, दुहेरी तटबंदी, जी खूप फेमस आहे. आणि माझ्या मागे राजगड खूप छान दिसत असेल नक्कीच, म्हणून मला संजीवनी माची खूप आवडलं. प्रॉपर तटबंदी आहे, इथून छान बुरुज दिसतात, व्यवस्थित एक गडाचा व्ह्यू जो असतो एक आयडियल तसा दिसतो. बुरुज, बालेकिल्ला, तटबंदी छान आहे. या तटबंदीवर इथे तुम्ही शरब बघू शकता. तर शरबच्या या साईडला इथे खाली हत्ती कोरलेला आहे त्याच्या पायात. म्हणजे शरब हे राज्याचं म्हणजे आपलं राज्य किती महान आहे हे दाखवण्याचा एक प्रयत्न आहे, एक ते चिन्ह आहे. म्हणजे हत्ती किती ताकदवान असते, तर तो हत्ती सुद्धा शरबच्या पायात आहे. तर शरब एक महान राज्याचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं. तर मित्रांनो, थोड्या वेळ आराम केला. फायनली आपण शेवटच्या टप्प्यात पोहोचलेलो आहोत संजीवनी माचीच्या. आता इथून पुढे काही नाही आहे, म्हणजे संपलाच आहे. तर हा शेवटचा बुरुज आहे संजीवनी माचीचा, हा शेवटचा बुरुज आहे. आणि इथून मग आता पुढे काहीच नाही. तर आता आपण इथून परत जाऊ पद्मावती माचीवर आणि टेंट कुठे लावायचा याचा विचार करू. सो दॅट आपल्याला जे मॅजिक बघायचं आहे आज, ते त्यासाठी आपल्याला चांगली जागा भेटली पाहिजे. मॅजिक म्हणजे आज मी स्टार फोटोग्राफी करण्याचा प्रयत्न करणार आहे मोबाईलनी आणि गोप्रोनी. आणि ही माझी खूप आधीपासूनची इच्छा होती राजगडवर येऊन करायची. लास्ट टाइम जेव्हा मी आलो होतो तेव्हा माझ्याकडे, म्हणजे मी व्लॉगिंग करतच नव्हतो त्यावेळेस माझ्याकडे असे काही इक्विपमेंट नव्हतेच. तर आता माझ्याकडे एक मोबाईल आहे, गोप्रो आहे, मोबाईल पण असा आहे ज्याच्यामध्ये मी स्टार फोटोग्राफी करू शकतो. सो आय विल ट्राय टुडे आणि बघू कसं होते. तर कारण की आता आपण शहराच्या खूप दूर असल्यामुळे ते खूप अंधार राहील. आणि बस फक्त देवाकडे एवढीच प्रार्थना आहे की सगळं वातावरण मोकळं असू दे बस, म्हणजे सो दॅट आपण तारे बघू शकू. तर मित्रांनो बघा आजचा दिवस कसा होता. आज मी 3 ट्रेक केले, लिटरली 3 ट्रेक. एक म्हणजे खालून वरती आलो, त्याला मला 2 तास लागले. मी 1 वाजता वरती आलो. त्याच्यानंतर 1 वाजता मी गेलो सुवेळा माचीला, तर मी 3 वाजता परत आलो, मला तिथे 2 तास लागले. त्याच्यानंतर मी 3:30 वाजता निघालो पुन्हा स्टार्टिंग पॉईंटवरून आणि संजीवनी माचीच्या टोकापर्यंत पोहोचलो शेवटच्या. इथे मला समजा 4:30 वाजले. इथे मी 1 तासात पोहोचलो. पण म्हणजे 3 वेगवेगळे ट्रेक आहे लिटरली. म्हणजे असं नाही आहे की जसं आपण सिंहगडवर 1 वेळा गेलो, उतरलो, बस झालं, तसं नाही. इथे
म्हणजे इथे जर तुम्हाला बुरुज माची जर बघायची असेल तर तुम्हाला लिटरली 3 ते 4 ट्रेकच करावं लागतात, म्हणजे लिटरली. तर इथे यायचं असेल तर आणि पूर्ण सगळंच बघायचं असेल तर बराच स्टॅमिना लागतो. आय सजेस्ट की तुम्ही ग्लुकोज द्या सोबत. मी घेतलं नव्हतं, मी लिंबू सरबत घेतलं एका जवळून 1 बॉटल. आणि मध्ये मध्ये काकडी वगैरे हे ते चालू आहे माझं. पण मी खरंच थकलो आहे, बरंच थकलो आहे मी. पण मजा येते, म्हणजे थकल्यावरच मजा येते खरं तर. हातपाय दुखत आहे त्यात खरी मजा आहे. आता आज रात्रभर मी इथे राहणार आणि उद्या घरी जाणार. घरी गेल्यावर जे हातपाय दुखणार आहे ना त्याच्यात खरंच सुख आहे, खरंच लिटरली. तर मित्रांनो, सूर्यास्त झालेला आहे. आय होप सो तुम्हाला मजा आली असेल, आवडला असेल सूर्यास्त. वातावरण जास्त क्लिअर नव्हतं यावेळेस, पण ठीक आहे, मजा आली. मस्त छान संजीवनी माची आणि छान असं सूर्यास्त होताना. खूप मस्त स्पॉट आहे हा, माझा खूप फेवरेट स्पॉट आहे. चला तर आता आपल्याला जायचं आहे, बॅग रिसीव करायची आहे. आणि त्यांनी 7च्या आधी बोलवलं होतं, म्हणजे 7पर्यंत या म्हणे. तर चला आता आपण स्टार फोटोग्राफी करायचा प्रयत्न करू. फक्त आकाश थोडंसं स्वच्छ असलं पाहिजे. पूर्ण अंधार पडल्यावर बघूया कसं होते. मित्रांनो, तर आता माझं जेवण चालू आहे. मी पिठलं भाकरी ऑर्डर केली होती. इथे 120 रुपयात 2 भाकरी आणि पिठलं मिळते. जर तुम्ही काही आणले नाही डब्बा तरी इट्स चांगला आहे, इट्स गुड. आपण बाहेर बर्गर खूप महागाचे खातो, तर ठीक आहे 120 मध्ये 2 भाकरी बेसन, 2 भाकरीत आपलं जेवण पण होते. तसं मी राईस पण आणला होता सोबत, पण पिठलं भाकरी होती तर मी ते पण ऑर्डर केलं आणि ते आणि राईस दोन्ही पण खाणार आहे. टेंट मी लावला आहे ऑलरेडी. मी काहीच अपडेट दिले नाही, खूप थकलो होतो. टेंट लावला आणि थोडा वेळ आराम केला. आता जेवण झाल्यानंतर काही फोटोज काढणार आहे. ॲक्च्युली वातावरण क्लिअर नाही आहे आणि चंद्राचा पण खूप उजेड आहे, त्याच्यामुळे एवढे काही खास फोटो येत नाही आहे नाईटचे. पण ठीक आहे, मी तुम्हाला शेअर करतो व्हिडिओमध्ये, बघा कसे वाटले तर.